बऱ्याचदा अशी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला दिसतात जी हे खूप मोठे उद्योजक असतात किंवा ते खूप मोठे धनको असतात, पण काही कारणानंतर ते रुणक होऊन जातात किंवा ते गरीब होऊन जातात. तर आज आपण अशाच काही महत्त्वाच्या माणसाबद्दल बोलणार आहोत, जे मला असं वाटतं की ज्यांनी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरामध्ये नाव कमवलं आणि त्यांचं आयुष्य जसं आपल्याला आत्ता दिसतंय चकचकीत, तर ते तसं माझ्या मते तरी नव्हतं. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या तशा जर का त्याचा बाजारच मांडण्याचा ठरवला कोणी, तर त्या फार संघर्षाच्या असू शकतात. मी कोणाबद्दल बोलतोय तर मी बोलतोय भारताचे किंवा जगातले अत्यंत मोठे उद्योजक हे मुकेश अंबानी यांच्याबद्दल. कसं तर तुम्ही पहा, मुकेश अंबानींचा जन्म झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारणपणे 1957 साली आणि त्यांचा जन्म झाला येमेनमध्ये. तिथून ते आले मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये राहिले कुठे तर मुंबईमध्ये ते एका चाळीमध्ये राहिले, ज्या चाळीमध्ये त्यांच्या घरामध्ये 7 लोक राहत होती. अशा ठिकाणी राहिले. त्यांच्या वडिलांचा त्यावेळेला नवीनच व्यवसाय सुरू केलेला होता. त्यांनी ट्रेडिंगमध्ये व्यवसाय सुरू केला धीरूभाईंनी आणि त्यावेळी ह्या मुलाचा जन्म झाला. तो तिथेच ते वाढले, तिथे ते शिकले आणि त्याच्यानंतर ह्या वडिलांचा व्यवसाय जरी वाढत होता तरी ह्यांचं शिक्षणावरचं महत्त्व कमी होत नव्हतं. जे हल्ली दिसतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी की ज्यावेळेला बाबांकडे वडिलांकडे खूप पैसे यायला लागतात त्यावेळेला आपल्याकडे सर्रासपणे एक फार मोठेपणाची जाणीव असते, एक गर्व तयार होतो. तो मला असं वाटतं तो न राहता त्या काळातही मुकेश अंबानींनी अत्यंत उत्तम शिक्षण घेतलं. शिक्षण कुठलं घ्यावं त्यांनी तर त्यांनी IIT मुंबईची IIT बॉम्बे जे आहे त्याची एंट्रन्स एक्झाम क्रॅक केली आणि तेवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांना त्या काळातलं UDCT म्हणजे आत्ताचा ICT जे भारतातलं अत्यंत दर्जेदार केमिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे तिथून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ते परदेशात शिक्षणाला गेले. म्हणजे जरी तो पैसा होता, रिलायन्स प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत होती. 1957 ते 1978 इथपर्यंत त्यांनी शेअर मार्केटला रजिस्ट्रेशन केलं. तेवढंच नाही तर अगदी 85-86 पर्यंत ते भारतातल्या टॉपच्या 5 कंपन्यांमध्ये आले आणि तरी त्यांचा मुलगा शिक्षणावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून जागतिक दर्जाचं शिक्षण घेऊन तो व्यवसायात रुजू झाला होता. आता पुढे म्हणाल की तुम्ही हे तर सोन्याचा चमचाच घेऊन सगळे जन्माला आलेत. मला असं म्हणायचं की ही गोष्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतरचे त्यांच्या जर का आयुष्याचे टप्पे आपण पाहिले तर ते फार वेगळे आहेत. जसं की 1986-87 मध्ये धीरूभाईंना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यानंतर अचानकपणे वयाच्या फक्त 29व्या वर्षी एवढ्या मोठ्या उद्योगाची जबाबदारी मुकेश अंबानींच्या खांद्यावर आली. त्यावेळेला मुकेश अंबानींनी फक्त बिझनेस वाढवलाच नाही तर त्याला एका वेगळ्या अँगलने बघितलं आणि तिथून पुढे खरं तर मला असं वाटतं की मुकेश अंबानींच्या आपण व्यावसायिक आयुष्याची बोलणी करायला पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं की आपण मराठी माणसं म्हणून ज्यावेळेला काही गोष्ट शिकायला घेतो त्यावेळेला आपल्यावरती काही गोष्टींचा पगडा असतो. जसं आपल्याकडे म्हटलं जातं की आपण 2003-04चा थोडंसं विषयांतर होईल पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आपण 2003-04 मध्ये जर क्रिकेटचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ही खूप स्ट्रॉंग होती. आपल्याला नेहमी असं वाटायचं की भारताची टीम ही ऑस्ट्रेलियाच्या टीमकडनं शिकली पाहिजे. म्हणजे मला आठवतंय की त्यांचे जे काही प्लेयर्स ज्या पद्धतीनं कामं करत होती किंवा जे खेळत होते त्यांचं प्रोफेशनलिझम आपल्याला खूप आवडायचं. मग आपल्याला वाटायचं की आपण ऑस्ट्रेलियाच्या टीममधनं शिकलं पाहिजे. पण त्याच वेळेला ऑस्ट्रेलियन टीम ही खूप फेमस होती स्लेजिंगसाठी. म्हणजे ते शिवीगाळही प्रचंड करायचे खेळताना आणि समोरच्या खेळाडूला कशा पद्धतीने दाबता येईल ह्याचा खूप विचार करायचे. म्हणजे ते दोन्ही फ्रंटवरती खेळायचे, सायकोलॉजी पण खेळायचे आणि ते मैदानावर पण खेळायचे. आता आपल्याला नक्की काय शिकायचं होतं त्याच्यातून? आपल्याला त्यांच्याकडून प्रोफेशनलिझम शिकायचं होतं, चांगला खेळ शिकायचा होता. आपल्याला काय शिकायचं एखाद्या गोष्टीतून हे एकदा क्लिअर झालं की मग आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसतात. मला असं वाटतं की आपण रिलायन्सची वाढ आणि मुकेश अंबानी यांच्याकडे आपण प्रोफेशनलिझम किंवा एक उद्योगातला द्रष्टा माणूस म्हणून कसं बघायला पाहिजे हे जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यात खरंच मजा येईल.